जागा आहे. अरे बापरे, या साईडला बघा खाडी दिसतच नाही पुढे. मंदिरात होत नाही ते. पूर्ण एक प्रदक्षिणा मारायची की 1 किलोमीटर? नाही नाही, प्रदक्षिणा एक मारायची की 2 मारा तुम्ही? 1 मारा, 21 मारा, 5 मारा. ओके. मोरया. चला, तर बऱ्याच महिन्यानंतर आमचा फिरायचा प्लॅन झालेला आहे. त्या निमित्ताने मी, भाविक, तो कुशल आणि भूषण आणि काही अजून 3 जण आहेत नवीन, त्यांच्यासोबत आम्ही चाललोय फिरायला. तर डेस्टिनेशन ठरवलेलं त्या ठिकाणी पोचू किंवा त्याच्या पुढे जाऊ अजून काही ठरलेलं नाही. सो फायनली आपण येऊन बसलोय गणपतीपुळ्याला. गाडी आता पार्किंगला लावतोय. हा, इथे आहे फ्री पार्किंग. तर आता या टायमिंगला रूम्स वगैरे सगळे भरलेले आहेत, त्यामुळे आम्हाला काही रूम्स वगैरे भेटणार नाहीत. तर बघूया गरम पाणी वगैरे कुठे भेटते का, म्हणजे आंघोळ करू आणि मग देवळात जाऊन येऊ. सध्या आम्ही चाललोय बीचवर. सो इथे या माळ्यांच्या आतमध्ये आहे ना, ते पक्ष्यांचा आवाज येतो मस्तपैकी. आणि या साईडला समुद्रावरच्या लाटा आढळत आहेत, त्यांचा आवाज येतोय. तर सध्या आम्ही जातोय समुद्रावर, कारण की आंघोळ करायसाठी वेळ लागेल आणि 5 वाजता मंदिर ओपन होईल. सो हा आहे समुद्र. मस्त टिपूर चांदणं पडलंय. तर मंदिराचा आहे ना मुख्य प्रवेशद्वार इकडून आहे आणि आम्ही बीचवरून आलोय. तर हे आहे मंदिर बाहेरून, अजून ओपन नाही झालंय, 5 नंतर ओपन होईल. महाआरती चालू झाली.
सुप्रभात मंडळी. तर जस्ट फ्रेश झालेलो होतो मी. इथे आहे ना आपल्याला म्हणजे आंघोळ करायची असेल ना तर गरम पाणी थंड पाणी सोय करून भेटते इथे कुठेही गेलो तरी. तर अशाच ठिकाणी आम्ही आता आंघोळ केलेली आहे आणि आता जातो दर्शनासाठी. मोरया मंगल मूर्ती मोरया. फार काही गर्दी नाही, आम्ही जातो डायरेक्ट. तर महाप्रसादाचा लाभ 12:30 ते 2 दुपारी आणि संध्याकाळी 7:15 ते 8:15 पर्यंत. सो आता आम्ही सगळेजण आहेत ना प्रदक्षिणा मारण्यासाठी निघालोय देवळातून. तर आता माझ्यासोबत आहे कुशल, नंतर भाविक, नाव विसरलो मी, मंदार, सिद्धेश, नंतर पाठीमागे आहे भूषण, सुमित. तर हे सगळेजण आज आपल्यासोबत आलेले आहेत. तर आमचा मेन प्लॅन होता सुवर्णदुर्गला जायचा आणि तो चेंज होऊन गणपतीपुळे नंतर सुवर्णदुर्ग. तर आत्ता आपण सड्यावर आहोत कारण की पाखरांचे आवाज ऐकू शकतो आपण. आणि आता आपण गणपती मंदिराजवळ जातो. सुबक मंदिर आहे. तर जे आता आपण वरती पाहिलंय ना ते चिऱ्याचं मंदिर होतं. ते असे 4 द्वारपाल आहेत मंदिराचे आणि त्याच्यावरती जे आपण स्ट्रक्चर बघितलं सोंडेसारखं आहे ते ॲक्च्युअली सोंड आहे आणि मंदिरात काय आहे छातीचा भाग मंदिरात आहे. ओके ओके पूर्ण डोंगरात आहे. ओके ही नवीन माहिती भेटली आपल्याला की संपूर्ण डोंगर जो आहे तो गणपती स्वरूप आहे पूर्णपणे. ते काकांनी आपल्याला ही माहिती दिली. प्रदक्षिणा तेव्हाच पूर्ण होते. ओके प्रदक्षिणा तिथे मंदिरात होत नाही. मंदिरात होत नाही. ते पूर्ण एक प्रदक्षिणा मारायची की 1 किलोमीटरची आहे. नाही प्रदक्षिणा एक मारायची की 2 मारा तुम्ही. 1 मारा, 21 मारा, 5 मारा. ओके म्हणजे आपल्या मनाप्रमाणे मारू शकतो. ओके धन्यवाद काका. तर काकाने अशी चांगलीची माहिती दिलेली आपल्याला. तर आपल्याला जशी माहिती भेटली की हे जे पूर्ण डोंगर आहे ना हे गणपतीचं एक स्वरूपच आहे. त्याचा जो सोंडेकरचा चेहऱ्याचा जो भाग आहे तो वरती जिथे मी दाखवला तिथे आहे आणि हा जो इथे मुख्यमंत्री बोलतोय तो ॲक्च्युली त्याच्या छातीकडचा भाग आहे. छाती ते पोट काय किमी आहे. पूर्ण डोंगरच आहे गणपती आणि आपण फक्त मंदिरात येतो. तर हे काही मोठे विहिरी आहेत, कोंड आहेत रे. ओके कोंड आहेत, तिथून खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आणि यामध्ये आता बऱ्यापैकी पाणी आहे अजून. कासव आहे हो. कासव नाही बेडूक आहे वाटतं. तो बेडूक आहे तो. हो बेडूक आहे रे. ह्याच्यात दिसतोय क्लिअर, कॅमेरामध्ये क्लिअर दिसतोय.
चला चला पुढे चला. आणि हा चाफ्याचा सडा पडलाय पूर्ण. चला आपण मागे राहिलोय, यांच्या पाठी पटापट जाऊया. तर संपूर्ण विहीर किंवा हौद बोलू शकतो आपण कोण, हे वळीवाने बनवलेलं दिसतंय. पूर्वीच्या काळी आहे ना, हा चिरा कसा आता हा एवढ्या साईजचा आहे, तो पूर्वी हा एवढा मोठा असायचा, जवळजवळ 1 2 3 ते 4 फूट असा. तर त्याला वळी बोलतात. तर सकाळी 4 साडेचार वाजता जेव्हा आपण आलो तेव्हा फक्त आपल्याला लाटांचा आवाज येत होता, आणि आता आपण लाटा पाहू पण शकतो. तर सकाळी आम्ही इथेच फेरी मारत होतो, आणि आता मंदिरात मस्तपैकी फ्रेश होऊन आंघोळ करून आलेलो आहोत. तर प्रदक्षिणेच्या प्रत्येक काही पावलांवर किंवा काही मिनिटांवर आहे ना, अशा 4 ओळी लिहिलेल्या आहेत. आता ही ते 21वा अध्याय संपतो असं बोलू. असे 21 अध्याय आहेत. मीन्स आता मस्त उजेड पडलेला आहे. तर मंदिर आपल्याला पूर्ण उजेडात काय दिसतंय, सुंदर, अतिशय सुंदर. आणि ते फोटोशूट चालू झालेले आहेत लोकांचे आपले. हे 2 जण इथे फोटोज काढतात, ते 2 जण तिथे फोटो काढतात. हा इथे एक आहे कुशल, मी, आणि एक कुठे गेला रे, तो गायब आहे. तो गायब आहे. तो तिकडे, तो बघ, तो बघ. यो आमचा यो आवशी बोल जाऊ दे. तर मंदिराच्या बाजूला आहे ना, अशा गणेशाच्या सुबकाच्या मूर्त्या काढलेल्या आहेत. अष्टविनायक आहे, इथे लंबोदर आहेत, असे वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. तर हे औदुंबर झाड आहे, आणि हे मंदिराचा परिसर आहे, अगदी स्वच्छ आणि सुंदर. सोबतच चंद्र आहे. अजून इथे दीपमाळ आहेत 5 दीपमाळ आहेत. सेम त्या साईडला सुद्धा 5 दीपमाळ आहेत. हे इथे आहे ना, पुजारी आणि सिक्युरिटी गार्ड यांना राहण्यासाठी सोय केलेली उत्तम. तर आता आम्ही मंदिराच्या बाहेर निघतो. इथून प्रदक्षिणा झालेली आहे, आंघोळ्या इथून. तर टॉपिक वर येऊ. तर आता आम्ही इथून निघूया. पुढे मूषक आहेत, त्यांच्या कानात आपण आपली इच्छा सांगायची असते, ते सांगूया आणि पुढे जाऊया. तर आम्ही प्रसाद घेतलेला आहे घरी नेण्यापुरता. तर हे आहेत मूषकराज. आता आपली इच्छा यांच्या कानात सांगायची आपण. आता आपण निघूया जिथे मेन ठिकाणी जायचं होतं, जे ठरवलं होतं तिथे. हे मध्ये चेंज नाही ना, नक्की नाही ना, बोल काहीतरी. नाही तर गोवा बोलशील परत. गोवा कॅन्सल. हा, नाही तर परत 250 किलोमीटर आहे. चला, गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. छत्री सीएनजी वगैरे किती आहे? पाणी नाही, ते ढग आहेत. असं वाटतं पाणी आहे बघ. एक नंबर वाटत ते. चाललो आपण.
त्याच्यातूनच आहोत. इथून चालू. वाव. आणि आपण ढगात आहोत सध्या. सो आम्हाला भेटलेले रोज सेवा. फर्स्ट टाइम जाणार रोड. हे बघ इथूनच तटबंदी दिसते बघ. हे बघ तटबंदी. आपल्या इकडे जायचं आपल्याला. उतर. हा येताना करायला बोलताय ना. ठीक आहे. आता कुठतोय बघ. तर इथून आहे ना जसे आपण वरती येतो तर पहिल्याला आपल्याला एक तोफ भेटते. अर्धी तुटलेली तोफ आहे आणि पूर्ण जंग लागले तिला. इथे गडावरचं नाव लिहिलंय. गडावरचं सुवर्ण